त्याला दिलेला आहे त्याबद्दल सरकारचं देखील अभिनंदन. मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे तिथं. त्याचबरोबर होळकरांच्या काळात बोल बोल हजारी मुरळी खंडोबा भगत करी प्रणाम ओबीसी परिवार भगत करी प्रणाम येळकोट जय मल्हार जय मल्हार म्हाळसा सुंदरी देव ओवाळी भानू सुंदरी शिकार खेळी देव मल्हारी खोबऱ्याचा कुटका भंडाराचा भडका बोल अहंकारा आनंदाचा येळकोट जय मल्हार बघा, लक्ष्मण हाके महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या मोर्चाला कुठलाही मोर्चा असो आणि कुणाचाही असो, जिथं ओबीसीच्या हिताचं धोरण येईल तिथं लक्ष्मण हाके जाईल. पण आमचं मुख्यमंत्री महोदयांना सांगणं आहे, चौथी नापास जरांगेच्या सांगण्यावरनं माननीय लिगल ऍस्पेक्ट असणारा, कायद्याचं ज्ञान असणाऱ्या माझ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसीचं आरक्षण घालवलंय, ओबीसीची मसलत बुडवली एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी भाजपाला मतदान करणार, ओबीसीला मतदान करेल, ओबीसी एससीला मतदान करेल, ओबीसी एसटीला मतदान करेल. ज्या आमदार खासदारांनी ओबीसीचं आरक्षण देत असताना बघ्याची भूमिका घेतली, जरांगेला पाठिंबा दिला, जरांगेला डिझेल पुरवलं, जरांगेचं तळ उचललं, त्या निकृष्ट दर्जाच्या सुप्रिया सुळे असोत की शरदचंद्रजी पवार असोत, अजितदादा पवार असोत की भाजपा असो की शिवसेना असो की राष्ट्रवादी असो की काँग्रेस असो, ज्या माणसांनी जरांगेला पाठिंबा दिला आणि ज्या जरांगेच्या सांगण्यावरनं हा जी.आर. निघाला, ज्या जी.आर. वरनं ओबीसीचं आरक्षण संपलं, त्या सगळ्या लोकांना ओबीसी मोठ्या एकीने एकत्र येतील आणि आपला राग दाखवतील आणि त्यांना घरी बसवतील. अजिबात नाही. इथं बघा, सगळ्या 18 पगड जातीची माणसं आहेत. आम्ही आमदार खासदाराची पोरं नाही, आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली पोरं आहे. आम्ही एकटे नाही आहोत, आम्ही 60% ओबीसींचा आवाज आहोत. आम्हाला कुणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. जरांगे आता जातीत भांडण लावेल, जातीचा माणूस बोलला की त्याच्या जातीला टार्गेट करा म्हणेल. अरे पण तुम्ही आजपर्यंत हेच केलंय ना, आणि आमचा माणूस पराभूत करायला. आमचा माणूस होता कुठं? अरे तुम्हीच आमदार खासदार आहे आणि तुम्ही आमचं घर उचलायला निघालाय, आम्ही तुमचं घर ठेवू काय? त्यामुळे जरांगीला त्याच्या भाषेत धडा शिकवला जाईल. या महाराष्ट्राचं 18 पगड जाती जमातीचं हे आराध्य दैवत आहे. या खंडोबाला येत असताना जात पात पंथ धर्म भेदाच्या पलीकडे येऊन जी एकी दिसते खंडोबाच्या या चरणी आल्यानंतर, तशीच आमच्या ओबीसीचं आरक्षण टिकावं म्हणून या महाराष्ट्रामधल्या 400 450 जातींनी एकत्रित येऊन आपल्या हक्क अधिकाराची आणि आपल्या आरक्षणाची लढाई ज्या मल्हारी मार्तंडाच्या आशीर्वादाने लढायची, म्हणून आम्ही आज मल्हारी मार्तंडासमोर तळी उचलून आमच्या ओबीसी मधल्या सगळ्या लोकांना जातीमध्ये आता लढायची वेळ नाही, तर जातीनं एकत्रित येऊन बाबासाहेबांनी दिलेल्या आपल्याला ओबीसी बीजेएनटी आरक्षणाचं संरक्षण करायचं आहे, हा आम्ही आशीर्वाद या मल्हारी मार्तंडासमोर मागितलेला आहे. राज्यकर्त्यांनी आजपर्यंत इथल्या आमदार खासदारांनी मंत्र्यांनी जातीमध्ये भांडणं लावून ओबीसीला नेहमी विस्थापित केलं, ओबीसी मध्ये नेहमी जातीत भांडणं लावली आणि आमदारक्या खासदारक्या आणि राजसत्ता बघली. ज्या ओबीसीच्या जीवावर हे सत्ताधीश झाले, त्याच सत्ताधीशांनी आज ओबीसीचं आरक्षण संपवलंय आणि या एवढ्या दुष्ट प्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आज आम्ही मल्हारी मार्तंडाच्या समोर सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित घेऊन आज तळी उचललेली आहे. आणि हे बघा, कालचा जो जी.आर. काढला गेला, या जी.आर. अन्वये प्रत्येक तहसीलदारला इथल्या शासनानं 1000 प्रमाणपत्र वाटायचं टार्गेट दिलंय 15 दिवसात. आणि 358 तालुके आहेत, 358 गुणिले 1000
3,58,000 लोकांना सर्टिफिकेट येऊ घातलेल्या 15 दिवसात दिले जाणार आहेत. आणि परत कुळातले, गावकीतले, भावकीतले, नातेसंबंधातले या लोकांना एका ऍफिडेव्हिटद्वारे रिझर्वेशन दिलं जाणार आहे. ओबीसी बांधवांनो, जागा व्हा, एक व्हा, लेख व्हा. आपलं आरक्षण संपलंय आणि आता आपले आरक्षण या राज्यकर्त्यांनी संपवलेलं आहे. या मल्हारी मार्तंडाच्या चिरणी आज आम्ही महाराष्ट्रामधला बघा, मी परत सांगतोय, महाराष्ट्रामध्ये आज इथं मल्हारी मार्तंडाच्या समोर माळी, साळी, कोळी, तेली, हातकर, धनगर, सनगर, मंजेरी, लोणारी, परीट, गुरव, गडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, हर एक 18 पगड जातीचा माणूस इथं आज सदानंदाची तळी उचलताना एकत्रित आलाय. आणि आम्ही ओबीसीच्या एकतेचा हा मूलमंत्र या महाराष्ट्राला दिलाय आणि ओबीसीचा हा जगन्नाथाचा रथ या महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या कालावधीमध्ये चालू होईल. जे ससानी ऍडव्होकेट तिथं उपस्थित होते. शासनाला हाके ओबीसीचे नेते म्हणून सध्या राज्यभर फिरत आहेत, मात्र त्या बैठकीला हे बघा, प्रोटोकॉल मध्ये लक्ष्मण हाके बसत नसतील, पण आमचे मंगीची ससाने जे न्यायालयीन लढाई लढतात त्यांनी ठामपणे भूमिका मांडलेली आहे. आणि माननीय भुजबळ साहेब हे नेहमी आपली बाजू मांडतायत. वडेट्टीवार साहेब बाजू मांडतायत, प्रकाश शेंडगे आहेत, पंकजीताई आहेत, जबाबदार माणसं आहेत. ती माणसं मुख्यमंत्र्यांना त्यांनी जे काही सांगायचं ते सांगितलंय आणि आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय. लक्ष्मण हाकेंना खंत वाटते का कालच्या बैठकीत? नाही, अजिबात खंत वाटत नाही. आज आम्ही जेजुरी मल्हारी मार्तंडाचा खांडा तलवार आमच्या हातात आहे. दुर्जनांचं मार्जन करायला आम्ही इथं जेजुरीच्या खंडोबाच्या इथं आलोय. त्यामुळे आम्ही कोणाला घाबरणारे नाही आहोत. आमच्या ओबीसी मध्ये एकजूट आहे आणि मोठ्या ताकदीने आम्ही ओबीसीची चळवळ लढत आहोत.